काका आपलं नाव काय? माझं नाव प्रकाश भगवान पवार, राहणार धनगरवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. मला सांगा कारखान्याबद्दल आपली काय अडचण आहे? काही अडचण नाही. कारखान्याने पैसे बिल देतो म्हणून बिगर ॲडव्हान्स गाडी त्यांच्या कारखान्याला चालूवरच्या गाड्या आम्ही इकडं वळविलो. शेठबाई साहेब लोकांनी म्हणले तुम्हाला 5 दिवसाला बिल देतो म्हणून असं आम्हाला खोटं बोलून आश्वासन देऊन त्यांनी गाड्या तोडणे वाहतुकीचं बिल आमचं अडवून ठेवलेत. माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणलं तरी 17दा जाऊन त्यांना सांगितलं, लग्नपत्रिका दाखवलं, विश्वास नाही म्हणलं तरी त्यांना ती लग्नपत्रिका बघा साहेब म्हणून अर्ज दिलो. चेअरमनच्या काडाद्यापांच्या घरी डफरिंग चौकात त्यांचा घरांचा पत्ता लावून त्यांच्या घरी जाऊन चेअरमन साहेबाला 17दा बोललो तरी त्यांना घाम फुटत नाही आहे. त्यांनी पैशाचा विचारच करत नाही. माझं 2024 आणि 25 मधलं वाढीव बिलसुद्धा त्यांनी तसंच ठेवलेले आहेत आणि खोटं आश्वासन देतात. कितीही त्यांच्या पाया पडलं तरी बिल द्यायला काय तयार नाहीत. जाऊन एरदारे मारून थकलो. लेबरला मी 10 रुपये टक्क्याने व्याजानं काढून लेबरला पैसे दिलेत, तरी पण ह्या सिद्धेश्वर कारखान्याला घाम फुटत नाही. तिथले कर्मचारी टाळाटाळ करतात. कारण GM साहेबांना भेटलं, अकाउंटच्या साहेबांना सुद्धा भेटलो, तरी पण पैशाचं काहीच त्यांनी नियोजन करत नाहीत. आज देतो उद्या देतो, पैसे नाहीत असे टाळाटाळीचे उत्तर देतात. मी 6 लाख 6.5 लाख बिल असताना मी 50% तरी त्यांना मी पैसे द्या माझ्या मुलीच्या लग्नाला म्हणून विनंती केलं, तरी पण त्यांनी 50% सुद्धा मला 3 लाख रुपये सुद्धा द्या म्हणलं तरी दिले नाहीत. शेवटी मी त्यांना लाख रुपये तरी मला द्या म्हणलं तरी दिले नाहीत. मी 10 रुपये 15 रुपये टक्क्यानं बाहेरनं काढून माझ्या मुलीचं लग्न केलं. अजून पण त्यांनी पैसे द्यायचा विचार करत नाही. पुढचा महिना, त्याच्या पुढचा महिना, 15 दिवस 8 दिवस निका तारखेवर तारखे लावत आहेत. अशा प्रकारे आमच्या इथं पिळवणूक होत आहे काम करून घेऊन. ह्याचा तुम्ही पत्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा विचार मला काय करावा. सांगायचं आहे, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय संदेश द्याल की आता तुम्ही एक गाडी मालक आहात, आपण कोरडा करारानं गाडी लावलेली आहे, याच्याबद्दल आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय सांगू शकताल? म्हणताना तुमच्या मुलीचं लग्न आलेलं आहे, तुम्ही मेहनत करून जर तुम्हाला पैसे भेटत नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय संदेश द्याल आपण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या सगळ्या कारखान्यावरती यांचं कडक नियंत्रण असावं की गोरगरिबांचे मोलमजूर करणाऱ्या लोकांचे जर बिलं तुम्ही थकीत ठेवता याचा त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांना चौकशी लावली पाहिजे त्यांच्या मागं. काही शेतकऱ्यांचे बी बिलं तसंच सगळे कारखाने तसं करतात आणि वाहन मालकाचे मोलमजुरीचे लोकांचे ह्यांनी बिलं देत नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. हां, मग मला सांगा, आपलं जर एवढं घटना घडून जर ते कारखाना जर तुम्हाला न्याय नाही दिलं तर पुढची आपली भूमिका काय राहील? कायदेशीर यांच्या कारखाना बंद लॉक करून टाकावा. अशा कारखान्यांना त्यांनी कडक कारवाई करून लॉक करून टाकावे. यांना चालवण्याचा परवाना देऊ नये मुख्यमंत्री साहेबांनी. एवढी माझी कळकळीची विनंती आहे.